उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये प्रचंड ऊन लागते. तर आज आपण एक मस्त अशी शरीराला थंडावा देणारी रेसिपी पाहणार आहोत. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एक काकडी घेतली आहे. काकडी स्वच्छ धुवून घेतली, त्यानंतर सोलून घ्यायची आहे. वरची साल काढून घ्यायची पिलरच्या साहाय्याने. त्यानंतर दोन्ही साईडचे जे डेटा आहेत ते पूर्णपणे काढून घ्यायचे आणि काकडी कडू आहे का ते पहिले खाऊन पाहायचं आहे. काकडी कडू असेल तर घ्यायची नाही आणि काकडी कडू नाही आहे तर ही काकडी घ्यायची आहे. आणि ही काकडी कवळी काकडी आहे आणि चवीला सुद्धा मस्त लागते. तर आता काकडीचे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर इथे मी एका काकडीचे 3 तुकडे करून घेतले. त्यानंतर छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. जसे तुम्हाला पाहिजेत त्या पद्धतीने तुम्ही तुकडे करून घेऊ शकता, नाहीतर तुम्ही ही किसणीवरती किसून घेतलात ना तरीसुद्धा चालेल. त्यानंतर इथे मी सर्व काकडीचे तुकडे करून घेतले. मिक्सरच्या भांड्यामध्ये काकडी घालून घ्यायची. त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 वाटीवर तांदूळ पीठ. तर हे तांदूळ पीठ जे आपण भाकरीसाठी वापरतो ना तेच इथे मी तांदूळ पीठ घेतले आहे. 1 चम्मचभर खवलेले ओले खोबरे आणि अर्धी वाटीभर गूळ घालायचा आहे. आणि खरंच ही युनिक रेसिपी आहे. एकदा बनवलात ना तर आठवड्यातून 4 वेळा ही रेसिपी बनवाल. त्यानंतर पाव चम्मचभर मीठ टाकले, कारण आपण गोडाचा पदार्थ बनवतो आहे त्यामुळे मीठ जरूर टाकायचे, म्हणजे टेस्ट खूप छान येते. पाव वाटीभर पाणी टाकले. त्यानंतर मिक्सरमधून हे बारीक दळून घ्यायचे आहे. फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आणि अजिबात यामध्ये गुठल्या ठेवायच्या नाहीत. आणि छान असं हे वाटून घेतलं आहे. इथे पाहताय तुम्ही. एका भांड्यामध्ये हे मिश्रण सर्वच काढून घेतले. त्यानंतर पाव चम्मचभर वेलची पावडर घालून घेतली आणि त्यानंतर चम्मचच्या साहाय्याने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे, कारण हे बॅटर आहे ते खूपच घट्ट आहे आणि आपल्याला हे बॅटर थोडेसे सैलसर करायचं आहे. त्यामुळे यामध्ये थोडेसे मी पाणी घालणार आहे. तर इथे मी पहिले बॅटर पाहते. तर इथे फुलपात्र घेतलं आहे आणि फुलपात्राने हे बॅटर वर खाली करून पाहिजे, तर घट्टच वाटत आहे. त्यामुळे मी यामध्ये थोडेसे पाणी घालून घेतले आणि हे बॅटर थोडेसे सैल करून घेतले आहे. बाजूला गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आणि त्या तव्याला तेल लावून घ्यायचे. गॅसचा फ्लेम मध्यम ठेवला आहे. मध्यम आचेवरतीच छान असा तवा गरम करून घ्यायचा. तेल लावल्याच्या नंतर टिश्यू पेपरने हे तेल पहिले पुसून घ्यायचे. व्यवस्थित असे पुसून घेतले की नंतर तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा आणि त्यानंतर यावरती हे बॅटर घालून घ्यायचे. मधून गोल गोल करत अशा पद्धतीने घालून घ्यायचे. चवीला मस्तच लागतात. तर आज आपण पाहतोय काकडीतले गोड घावणे. खूपच मस्त होतात बरं का. एकदा बनवलात तर खरंच आठवड्यातून 4 वेळा बनवाल. आणि आता मुलांना सुट्ट्यासुद्धा लागलेल्या आहेत, त्यामुळे अशा पद्धतीने काही नाही काय नवीन नवीन रेसिपी मुलांना बनवून द्या. मुलेसुद्धा खुश होतील. त्यानंतर थोडेसे तेल वरून सोडून घेतले आणि झाकण ठेवायचे आहे. तर 30 सेकंदासाठीच झाकण ठेवायचे. त्यानंतर झाकण काढून घेतले आणि हा घावन आहे ना तो व्यवस्थित असा खालच्या बाजूने शेकून घ्यायचा. शेकून घेतल्यानंतर आता हा पलटी करून घेते. तर दुसऱ्या बाजूने सुद्धा हा व्यवस्थित असा शेकून घ्यायचा. छान असा शेकून घेतला की चवीला सुद्धा मस्त लागतो आणि छान हे घावन तयार होतात. आणि यामध्ये तुम्हाला जर गव्हाचे पीठ वापरायचे असेल ना तर तुम्ही गव्हाचे पीठसुद्धा यामध्ये वापरू शकता. तर फक्त इथे मी तांदूळ पीठ वापरले आहे. तर तुम्ही दोन्ही पीठे वापरून हे घावन तयार करू शकता. चवीला जबरदस्तच होतात हे घावन. त्यानंतर दुसरेसुद्धा घावन यावरती सोडून घेते. तर खरंच खूप मस्त होतात हे घावन. माझ्या मुलीला तर प्रचंड हे घावन आवडले आणि काकडीतले गोड घावन चवीलासुद्धा मस्त लागतात. या अगोदर काकडीच्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहू शकता. आता दुसरासुद्धा घावन पलटी करून घेतले आणि त्यानंतर
दुसऱ्या बाजूने सुद्धा हा व्यवस्थित असा शेकून घ्यायचा. छान असा शेकून घेतला तर इथे मी 3 घावन तयार करून घेतले आहेत. मस्त असे मऊ होतात आणि चवीला सुद्धा मस्त लागतात. तर हे तुम्ही असेच सुद्धा खाऊ शकता किंवा दुधासोबत, गरम दुधासोबत सुद्धा खाऊ शकता. खरंच जबरदस्त होतात. तर हे मी असेच खाल्ले होते, कारण गोड घावन आहेत त्यामुळे काहीच गरज लागत नाही आणि खरंच खूपच मस्त झाले होते. तर या पद्धतीने तुम्ही हे गोड घावन, काकडीतले गोड घावन नक्कीच बनवून पहा. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. थोडी जरी आवडली असेल ना तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.